आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरेना, अबालवृद्ध महिलांना पाण्यासाठी वणवण। एकीकडे भारत देशाने 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। देश तंत्रज्ञानाच्या युगात उल्लेखनीय प्रगती करत असताना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पाणलोट क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावून विविध पुरस्कार मिळवलेले एक आदर्श गाव म्हणजे म्हसवंडी आहे। मात्र याच गावाच्या अंतर्गत असलेल्या आदिवासी वाड्या वस्त्यांवरील साधारण 1,500 आदिवासी समाजाच्या आबालवृद्ध महिला आणि पुरुषांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा आजही उतरलेला नाही, हे भयावह वास्तव समोर आले। आजही येथील आदिवासी समाजाला हंडाभर पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटरपर्यंत पायपीट करून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे। त्यामुळे पाण्यासाठी करावी लागणारी ही वणवण कधी थांबणार आणि आमच्या डोक्यावरचा हंडा कधी उतरणार, असा गंभीर सवाल येथील आदिवासी समाज उपस्थित करत आहे। एवढे दिवस झाले तरी पण पाण्याची सोय नाही। म्हातारे माणसं पाणी वाहते, त्यांना आंधळे पांगळे अपंग माणसं ते सुद्धा पाणी इथून नेते। इथून कसं पाणी नेणार ते? त्यांना चालायला आणि त्यांना खूप प्रॉब्लेम होतोय। 25-26 वर्ष झाले तरी अजून ह्या वाडीत पाण्याची सुविधा नाहीये। बायांना कामावरती जावं लागतं, कसे जाणार ते कामावरती? पाणी वाढायचं, सकाळी इथपर्यंत एवढं लांब यायचं, एवढं लांबून पाणी घेऊन जायचं, परत मजुरीला जाते माणसं। काय करणार माणसं? हे म्हातारे माणसं हे सगळे काय करणार बरं? लहान मुलांना घेऊन इथं पाण्याला येते, काय करायचं आम्ही? आमच्या पाण्याची काहीतरी सोय झाली पाहिजे। तुमचं काय शिक्षण झालं? MBA झालं। तरी सुद्धा आम्हाला इथून पाणी न्यायला लागतं, पाण्याची काही सुविधा नाहीये इथं। काय गाव इथलं वाडीचं काय नाव तुमचं? म्हसवंडी वाजेवाडी। म्हसवंडीच्या गावातले वाजेवाडी? हा, म्हसवंडी गाव आहे आणि वाजेवाडी। अजून कोणती वाडी इकडे? ब्राह्मणदारा, पेंडवळा, जुना गावठाण, बरेच गाव आहेत, ते सगळे पाण्यापासून वंचित आहे। तर तुमचं म्हसवंडी गावाकडे तर आदर्श गाव म्हणून पाहिलं जात आहे। गाव फक्त गावाची सुविधा करतो, वाड्या आणि वस्तींची काही सुविधा करीत नाही। जे काही सुविधा आहे त्यांना ते फक्त गावात येते। गाव फक्त गावचं सगळं काय करतं विकास, आणि वाड्या वस्तीचा काहीच विकास झालेला नाहीये। गावातली जी ग्रामपंचायत बॉडी आहे, सरपंच आहे, सदस्य आहे, उपसरपंच आहे, किंवा तुमचे ग्रामसेवक वगैरे जे शासकीय कर्मचारी आहे, तुमच्याकडे लक्ष देत नाही का? ह्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत का? नाही देत। आता 3-4 वर्ष झाले तेव्हापासून गावात जाते, दरवर्षी जातात गावात। गावकरी फक्त म्हणते करतो सोय, काहीच सोय करीत नाही। एवढे दिवस झाले दरवर्षी जाते, प्रत्येक वर्षी उन्हाळा आला ना गावात जाते। सरपंच कोणीच काहीच लक्ष देत नाही, काहीच म्हणते नाही। सरपंच म्हणते ही विहीर पण सरपंचाचीच आहे, आणि सरपंच म्हणते का आमच्या विहिरीचं पाणी न्या। त्यांच्या विहिरीचं पाणी नेतील माणसं, पण एवढं लांबून कस काय नेणार? हे म्हातारे माणसं, अपंग माणसं कस काय पाणी नेणार बरं? साधारण या विहिरीपासून तर तुमची जी वस्ती आहे याचं अंतर किती आहे? अंतर असन 2 किलोमीटर। 2 किलोमीटर? हा, म्हणजे 2 किलोमीटर। हा, दररोज 2 किलोमीटर जायचं पाण्याला। नाव दुधवडे अशोक छगन। इथं या ठिकाणी जे पेंडवळा असेल, वाजेवाडी असेल, ब्राह्मणदारा असेल, हे सर्व भाग हा म्हसवंडी बोट्याच्या याच्यामध्ये अंडरमध्ये येतो। तर या ठिकाणी गेली 20-25 वर्ष झालं कुठल्या प्रकारची सार्वजनिक योजना असेल किंवा विहिरी असेल, या कुठल्या प्रकारच्या योजना इथं राबवण्यात आलेल्या नाही, आणि अशा म्हणावा असे रस्ते असेल किंवा असे काहीच नाही। आणि या ठिकाणी एक 20-25 वर्षापासून एक गावाने जो गावामध्ये बोरबंदीचा ठराव घेतलेला आहे, यापासून आम्हाला शेती असेल, रोजगार असेल, या सर्व समस्यांना सामोरे जावं लागतं। या ठिकाणी जर एखादा बोर असला किंवा जर आज आमची 2-3 एकर शेती, तर ते शेती न करता आम्हाला दुसऱ्याच्या गावामध्ये, आता हे शेजारील गावी रोजंदारी असेल किंवा प्रत्येकाला, फार तो मुलगा असू दे किंवा एखादी लेडीज किंवा वयस्कर व्यक्ती, सगळ्यांना रोजंदारीसाठी बाहेर गावासाठी जावं लागतं। या ठिकाणी आमचं फक्त मागणी एवढीच आहे का जो बोरबंदीचा जो ठराव आहे, तो बोरबंदीचा ठराव रद्द करून आम्हाला तो ठराव चालू करावा, म्हणजे जेणेकरून तो बोर घेण्यासाठी चालू करावा, अशी आमची मागणी। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, अहिल्यानगर।